खुशामदीद मोहतरम नाज़रीन, आप तमाम का HK न्यूज़ चैनल में खैर मक़दम है। आज बतारीख़ 11 जनवरी को बसवा कल्याण तालुका में टाउन पुलिस स्टेशन से CPI अली साहब की जानिब से एक बाइक रैली का एहतमाम किया गया। ये बाइक रैली जो कि हेलमेट अवेयरनेस के लिए निकाली गई। बसवा कल्याण तालुका टाउन CPI अली साहब ने मीडिया से ख़ुसूसी खिताब करते हुए हेलमेट की अहमियत पर जोर दिया और कहा कि हेलमेट ना पहनने से कई सारे सड़क हादसात में मुसाफिरीन को शदीद चोटें लग सकती है। हेलमेट पहनने के फ़ायदे भी इन्होंने बताए और जो हेलमेट पहनकर गाड़ी चलाते हैं उनको CPI अली साहब ने गुलाब का फूल देते हुए इनकी हिम्मत अफजाई की और हेलमेट ना पहनने वालों को ज़रूरी व लाजमी तौर पर हेलमेट पहनकर महफूज तरीक़े से सफ़र करने की हिदायत दी। आइए देखते हैं इस खुसूस में चंद मनाज़िर। पेश है बसवा कल्याण से नुमाइंदा रिपोर्टर शेख असलम की HK न्यूज़ चैनल के लिए यह खुसूसी रिपोर्ट। इसी तरह की मज़ीद ताज़ा तरीन खबरों से जुड़े रहने के लिए चैनल को ज़रूर फॉलो करें। गुलाबी हुआ करता है। हाँ ಇದು ಹೆಲ್ಮೆಟ್ ನಿಮ್ಮ ಪ್ರಾಣ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತದೆ। ನಾವು ಹಾಕೊಂಡು ನಮಗೂ ಕೆಲಸ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಗುಲಾಬಿ ಹೂವು ಕೊಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಂತ। ಕಂಪಲ್ಸರಿ ಹೆಲ್ಮೆಟ್ ನಮ್ದು ಸೇಫ್ಟಿ ಸಲಕ್ಕೆ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪೊಲೀಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಯುವಕರಿಗೆ ನಮ್ ಸೇಫ್ಟಿ ಸಲಕ್ಕೆ ನಮ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಸಲಕ್ಕೆ ನಾವು ಹಾಕಬೇಕು। ನಾವು ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ನಮ್ ಸಂಗಟ ಬೇಕಲ್ಲ। ನಾವು ಖಾಲಿ ಕೆಲಸ ನೋಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅಪಘಾತ ಆದ್ರೆ ಏನ್ ಯಾರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದು? ಪೊಲೀಸರು ಖಾಲಿ ಅವರಿಗೆ ಟೀಕಾ ಕರಣೆ ಮಾಡಿದ್ರ ಅವರಿಗೆ ಏನೋ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತಾರ, ಅದು ಒಳ್ಳೇದಿಲ್ಲ। ಅವ್ರು ಹೇಳೋದು ನಮ್ ಒಳ್ಳೆ ಸಲಹೆ, ನಮ್ ಒಳ್ಳೆ ಸಲಹೆ ಹೇಳೋದು। ಶ್ರೀಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್। इस मंथ जो है नेशनल ट्रैफिक अवेयरनेस मंथ और नेशनल ट्रैफिक अवेयरनेस वीक के जरिए हमने आज जो है हेलमेट अवेयरनेस वीक के लिए हेलमेट अवेयरनेस प्रोग्राम किया। इसमें फर्स्ट हमने पूरे बसवा कल्याण सर्कल की तरफ से, यानी मेरा जो हुलसूर पुलिस स्टेशन है, ट्रैफिक पुलिस स्टेशन और बसवा कल्याण टाउन पुलिस स्टेशन के एंटायर पूरे ऑफिसर्स और स्टाफ मिलकर हमने खुद हेलमेट पहन के पब्लिक को जो है अवेयर करने के लिए मोटरसाइकिल राइड किया और बहुत सारे लोगों को जो है बताया भी गया तो हेलमेट पहने और अपना जान बचाए। तो हमने इस क्वेश्चन बहुत अच्छा पूछा आपने, इसी वजह से इस क्वेश्चन के जरिए हमने पूरे कॉलेज और स्कूल कॉलेजेस को जाके इसके बारे में पूरे कॉलेज स्टूडेंट्स को भी हम बता रहे हैं। तो अपना जो है हेयर स्टाइल के लिए अपना जान मत खोइए। तो हेयर स्टाइल तो आज रहता है 2 मिनट में चले जाता है, लेकिन आप विदाउट हेलमेट आप पहन के अगर एक्सीडेंट होकर डेथ हो जाएंगे, अब एंटायर आपका लाइफ कोलैप्स होना चाहिए। इसीलिए हम अवेयरनेस कर रहे हैं। इसको हम ज़्यादा से ज़्यादा शाला और स्कूल और कॉलेजेस में और यंगस्टर्स यूथ्स तो सबके पास जाके हम इसके बारे में अवेयर करेंगे और अगर वो पहनने के लिए तैयार नहीं है तो फाइन के जरिए भी अवेयर करेंगे। सर, जैसे कि कम एज के बच्चे जो गाड़ी चला रहे हैं, अगर उनको पकड़ते हैं चालान होता है तो उनके ऊपर क्या एक्शन होगा? तो जरूर इंडियन मोटर व्हीकल एक्ट में जो है रूल है, अगर माइनर बच्चे 100% जो बाइक चलाना ना चाहिए, बाइक नहीं चलाना चाहिए, अगर बाइक चलाएंगे तो उनके पेरेंट्स के ऊपर और RC ओनर के ऊपर 25,000 फाइन लगाया जाता है। बहुत सारे केसेस हमने ऐसा किया है। तो बसवा कल्याण सर्कल ट्रैफिक बसवा कल्याण टाउन और हुलसूर पुलिस स्टेशन के जरिए 2023 में 25 केसेस हमने रजिस्टर किया और 2024 में भी ऐसे केसेस रजिस्टर किए। और जितने लोग ऐसा जो है माइनर बच्चे बाइक राइडर केस है उनके ऊपर सख्त से सख्त कानूनी कार्रवाई किया जाएगा और कोर्ट को भेजा जाएगा। सर, बसवा कल्याण तालुके में ऐसे माइनर बच्चों के ऊपर ऐसे कितने केस हो चुके हैं आज तक? ऑलरेडी 2023 में 25 केस किया है और 2024 में 9 केस किया है। अब चालू है, अभी भी चालू है, ಧರಿಸದೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಸೊ ಇದರಿಂದ
ಅವರಿಗೆ ಗುರುತಾಗಬೇಕು, ಹೆಲ್ಮೆಟ್ ಎದುರು ಸಲುವಾಗಿ ಹಾಕೋಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಜನರಿಗೆ, ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಗುರುತಾಗಬೇಕು. ಇದು ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಅಲ್ಲ, ಇದು ಪೊಲೀಸರ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಪೊಲೀಸರು ತಮ್ಗೆ ಬೇಕಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇದು ಅವರ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗಬೇಕು. ನಮ್ಮ ಸಾವನ್ನ ನಾವು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಧರಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಇದೆ, ಈ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಧರಿಸದೇ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ, ಅಪಘಾತ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ, ಈಗ ತಾವು ಏನಾದ್ರೂ ಸ್ವಲ್ಪ ಫ್ರಾಕ್ಚರ್ ಆದ್ರೆ ಕಾಲ್ ಮುರಿತು ಅಂತಕೊಂಡು ಮನ್ಯಾಗ ಕೂಡ್ಬೋದು, ಕೈ ಫ್ರಾಕ್ಚರ್ ಆದ್ರೆ ಕೈ ಮುರಿತು ಅಂತಕೊಂಡು ಮನ್ಯಾಗ ಕೂಡ್ಬೋದು. ಆದ್ರೆ ಈ ಹೆಡ್ ಇಂಜುರಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ಹೆಡ್ ಇಂಜುರಿ ಆಗ್ಬಿಟ್ರೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮನುಷ್ಯ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆದ್ರಿಂದ ನನ್ನ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ನಾನು ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ, ನಮ್ದೆಲ್ಲಾ ವೃತ್ತ ಆಫೀಸರ್, ಅಧಿಕಾರಿ, ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಕೂಡಿಕೊಂಡು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಧರಿಸಿ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಅಪಘಾತ ಆಗುತ್ತೆ ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ಕುತ್ತಿಲ್ಲ. ಹೆಲ್ಮೆಟ್ ಧರಿಸುವುದರಿಂದ ಪ್ರಾಣ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಮಾಡಿ ಅಂತಕೊಂಡು ನಾವು ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಕೋರಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತೆ ಯಾರು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಧರಿಸಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ಮಾದರಿಯನ್ನಾಗಿ ಒಂದು ಕಮಲದ ಹೂವು ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ನಾವು ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಗುಲಾಬಿ ಹೂವು ಕೊಟ್ಟು. ಸ್ಪೆಷಲಿ ಇಂದಿನ ಹೇರ್ ಸ್ಟೈಲ್ ಹಾಳಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಟ್ರಿಬಲ್ ರೈಡಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಹೇರ್ ಸ್ಟೈಲ್ ಹಾಳಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಆಗ್ತಲ್ಲ, ಸ್ಪೀಡಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಸರ್. ಯುವಕರಿಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತೀವಿ ಸರ್? ನಾವು ಈ ಖಂಡಿತವಾಗಲೂ ತಾವು ಹೇಳಿದ ಕ್ವಶನ್ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ನಾವು ಎಲ್ಲಾ ಕಾಲೇಜ್ಗಳಿಗೆ, ಶಾಲಾ ಕಾಲೇಜ್ಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ಹೇಳಿರುವ ಕ್ವಶನ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಹೇರ್ ಸ್ಟೈಲ್ ಹಾಳಾಕು ಅಂತಕೊಂಡೇಳಿ ಜೀವಕ್ಕೆ ಕುತ್ತು ತರಬೇಡಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ದು ಇವತ್ತಿನ ಸಂದೇಶ. ಆಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಬಾಲಕರು ರೈಡಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್, ತಂದೆ ತಾಯಿ ಪರ್ಮಿಷನ್ ಇರಲ್ಲ, ಅವ್ರಾಗ ಅವರೇ ಬೈಕ್ ತಗೊಂಡು ಸ್ಪೀಡಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದ್ದಾರೆ.